जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील देहली मध्यम प्रकल्पासखेर 422.84 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली। विधान परिषद सदस्य आमदार आमुषा पाडवी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश। 1974 मध्ये मंजूर झालेल्या व 1779 मध्ये प्रत्यक्ष सुरुवात झालेल्या या प्रकल्पावर सुमारे 246 कोटी यापूर्वीच खर्च होऊन धरण पूर्णत्वास आले, परंतु पॅनल व पाईपलाईनचे काम अपुरे असल्याने अतिदुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण होऊन देखील सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होत नव्हते। ही बाब विधान परिषद सदस्य आमदार आमुषा पाडवी यांनी लक्षवेधी तारांकित ही सर्व संसदीय आयुध वापरून सभागृहात मांडली, तसेच सातत्याने याविषयी शासन दरबारी पाठपुरावा केला। त्यासखेर शासनाच्या वित्त विभागाने या अग्रगण्य बैठकीत 422.84 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे। यामुळे आता अक्कलकुवा या अतिदुर्गम भागात वसलेल्या आदिवासी बहुल तालुक्यातील सुमारे 3200 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून 26 पेक्षा जास्त गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। गत हिवाळी अधिवेशन काळात जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याचे सभागृहास आश्वासित केले होते व त्यांचे आश्वासन आज पूर्णत्वाकडे निघाले आहे। याकरिता त्यांनी राज्याचे प्रगतिशील विचारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समस्त नंदुरबार वासियांच्या वतीने आभार मानले आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज सांगताना मला आनंद वाटतो की 1974 मध्ये ज्या धरणाला मान्यता दिली होती ते धरण काम करून त्या धरणाचे काम पूर्ण झाले। ते 2 वर्ष अगोदर त्याचे पूर्ण झालं आणि त्या धरणावर 246 कोटी रुपये खर्च झाले होते। पण आमच्या भागात नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा तालुक्यात जे देहली धरण आहे त्या भागातले शेतकरी 1974 पासून आजपर्यंत पाण्यापासून वंचित होते, कारण तो भाग हा लाभदायक क्षेत्रामध्ये गेले असल्या कारणाने बाकी जे योजना होते ते देता येत नाही होते। आणि म्हणून जसं मी विधान परिषद सदस्य झालो आणि वारंवार पाठपुरावा केला, लक्षवेधी सुद्धा लावली, तारांकित प्रश्न सुद्धा लावले आणि वारंवार पाठपुरावा करत असताना या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना सुद्धा मी पत्र दिलं, विनंती सुद्धा केली की आमच्या खास करून आमच्या भागातला मोठा प्रश्न आहे आणि याच्या सुप्रमा 2 वर्षापासून बाकी आहे आणि तो ताबडतोब त्याला मान्यता द्यावा। आणि म्हणून त्यांना सुद्धा विनंती केली। या राज्याचे उपमुख्यमंत्री जलसंपदा यांनी मला विधान परिषद मध्ये जेव्हा मी विषय मांडला होता तेव्हा मला सांगितलं की आम्ही त्याला लागेच मान्यता देऊ, पण काही कारणाने थोडा उशीर झाला। पण आता जे या सरकारने या बजेटमध्ये सादर केलं आणि त्याच्यामध्ये आमच्या धरणाची मागणी होती 470 कोटी, पण त्याच्यामध्ये रस्ते हा वगळून आहे। मान्य अजित पवार साहेब अर्थमंत्री त्यांनी आम्हाला आमच्या भागाचा विकास व्हायला पाहिजे आणि म्हणून 422 कोटीची मान्यता दिली आहे। त्यांचा मी आभारी आहे। कारण का आभारी आहे की या भागात आमच्या भागातले जे शेतकरी आहेत, तमाम शेतकरी 3200 हेक्टर जमीन सिंचनाखाली येत आहे आणि त्याच्यामध्ये 26 गावाचा हा प्रश्न आता सुटणार आहे। म्हणून मी सरकारचा अभिनंदन करतो। कौतुक केले तेवढं भरपूर कमी आहे, कारण या 1979 मध्ये जे काम चालू झाला होता त्याला आता आम्हाला खरा हक्काने आज पाणी भेटेल असं आम्हाला वाटतो, म्हणून सरकारचा आम्ही आभारी आहे।